आम्ही जसलोक हॉस्पिटलपर्यंत गेलो, त्यांचं ऑपरेशन वगैरे काही केलेलं नाही. आम्हाला फरक पडलेला आहे. तुम्हाला कमरेचं ऑपरेशन करावं लागेल. मला 7 वर्ष झालं सांगितले ऑपरेशन करा गुडघ्या. आम्ही इथं आल्याचं आमचं आत्ताच सार्थक झाले. ह्याच्या अगोदर आम्ही पाक निर्वस होतो. औषधं आयुर्वेदिक वगैरे संपूर्ण आम्ही केलेले. काय म्हणतात पंचकर्म केलं 2-3 वेळा. की आम्हाला फरक पडलेला आहे. 3 वेळा आम्ही आलो तर आम्हाला इथं पाठीमागचं 8-10 वर्षाचं दुखणं एक 3 वेळा येऊनही आमचं व्यवस्थित म्हणजे आमची फॅमिली बाहुलीसारखी डुलत होती. ती शिदा चालते. आता आम्हाला फरक पडलेला आहे. इथून पण आम्ही पुढे येत राहू. जोपर्यंत आमचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत येत राहू. बरं, यांना आम्ही काही ऑपरेशन वगैरे केलंय का? यांचं काही यांचं ऑपरेशन वगैरे काही केलेलं नाही. फक्त थेरपी दिली आम्ही. थेरपीज दिल्यात, भरपूर थेरप्या झाल्या. तेव्हा बरेचसे लोक जे ऑपरेशन करून मोकळे होतात त्यांना या आमच्या ट्रीटमेंटचं माहीतच नाही आहे. मला 7 वर्ष झालं सांगितले ऑपरेशन करा गुडघ्यांचं. मग मी नाही केलं, मला भीती वाटली. राहायला कुठे पण आम्ही आंबेलीला राहायला आहे. आम्ही जसलोक हॉस्पिटलपर्यंत गेलो. त्या डॉक्टरने पण आम्हाला सांगितलं तुम्हाला कमरेचं ऑपरेशन करावं लागेल. कमरेचं पण आणि गुडघ्याचं पण दोन्ही सांगतात. गुडघ्याचं पण ऑपरेशन करावं लागेल. पहिलं सुरुवातीला कमरेचं करावं लागेल, नंतर गुडघ्याचं करावं लागेल. आम्ही ते ऐकून आलो. आता वय त्याचे 62-63 वयात आहे. डॉक्टर बोलला की आता तुम्हाला ऑपरेशन करता येणार नाही, वय आहे. म्हणून आम्ही थेरपीचा आणि इकडे तिकडे थोडाफार शोध घेतला आणि नंतर ऑनलाईन तुमचं हे केलंय. ते काय म्हणतात पंचकर्म केलं 2-3 वेळा. खूप औषधं केलीत मी. औषधं आयुर्वेदिक वगैरे संपूर्ण आम्ही केलेले. आयुर्वेदिक पण free. कोणते औषध सोडलं नाही. शिवाय आम्हाला कुठला फरक पडला नाही. ऑनलाईन आमच्या मुलांना तुमची माहिती मिळवली आणि आमच्या जवळच आंबिवली आणि कल्याण, लांब नाही तरी पण आम्हाला शोध मुलाने आमचा शोध काढला. त्यामुळे आम्ही आता येऊ शकतो. फरक पडला. सार्थक झालं काही आहे. आम्ही इथं आल्याचं आमचं आत्ताच सार्थक झाले. ह्याच्या अगोदर आम्ही पाक निर्वस होतो. ते आमचे दुखणं कसं काय बरं होईल. मी तर आज यायलाच नको म्हणत होते. नको म्हटलं, मला नाही जायचं, खूप दुखते माझं. आज आता थोडस आज मला एकदम रिलॅक्स वाटायला लागले. आता आज आल्यामुळे थोडं रिलॅक्स आणि मी पण पाहिलं. हे बघा, आपण मंदिरात जातो, गेल्या लगेच देव नाही पावत नाही तर आपण मंदिरात जाणं सोडतो का? नाही. नाही चौधरी. पण एवढंही नाही. फी आपली कमी आहे. साधारण 3 ते 4 वेळेस यावं लागतं, तेव्हा पेशंटला फरक पडतो. आणि प्रत्येक पेशंटचा त्रास हा वेगळा, प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. वेगवेगळ्या. थोडा काही त्यांना वेळ लागतो, काही त्यांना लवकर फरक पडतो. मागच्या वेळेला मी रडली होती त्या मुलीजवळ ट्रीटमेंट नाही का ट्रीटमेंट करताना. त्रास खूप रडली त्रास होती. होतो ना. मला लय त्रास होतोय. म्हटलं मला लवकर बरी कर, चांगलं कर. बघा, इथे जो जास्त त्रास सहन करेल त्याला लवकर रिझल्ट मिळतो. आता बाहेर आम्ही बाहेरच्या सगळ्याच्या औषधी गोळ्या जसं देत नाही. औषधी गोळ्यांनी ती पेशंट कधी बरा होत नाही. एक तर व्यायाम करा आणि तुमच्या कमरेच्या नसा वगैरे मोकळ्या, त्याच्याने पेशंट बरा होतो. एक प्रकारे आम्ही तुमचं ऑपरेशनच केलं. लक्षात घ्या, परत पाय वाकडा पडला नाही पाहिजे, सरळ चालायचं आणि व्यायाम करायला सांगितलं. हा नाही, व्यायाम थेरपी आम्ही घरच्या घरी सकाळ संध्याकाळी व्यायाम करते. मन आहे ना असं घट्ट ठेवायचं. असं म्हणून माझं सतत दुखतंय, हे दुखतंय, असं हे बघा नाही, किती तसंच हे आहे. किती पॉझिटिव्ह राहतात. तसं आपण पण राहायचं. ठीक आहे, हा. चला बोलून खूप छान वाटलं. थँक्यू. तुमच्याशी बी आम्हाला बहिणींची एकदम छान वाटलं. फक्त एवढंच आहे, 1-2 वेळेस या, परत येऊ नका. अच्छा तुम्ही दुसऱ्यांना पाठवा. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे, आम्ही आमचं बघून आम्ही दुसऱ्यालाही सल्ला देणार. समोरच्या पाटील जो आम्हाला जो बोलेल बरोबर, त्याला आम्ही सांगणार आहे या ठिकाणी जाऊ, तुमचं दुखणं सगळं बरं होईल. नक्कीच. चला, थँक्यू. धन्यवाद. ओके, थँक्यू.